नमस्कार मित्रांनो, भरपूर दिवस झाला आपण क्रिएटिन मास्टर क्लास घेणार होतो, परंतु काही कारणास्तव तो लांबला. बऱ्याच जणांचे प्रश्न आलेले आहेत, क्रिएटिनवर क्लास बनवा किंवा क्रिएटिनवर सायंटिफिक मराठीमधनं इन्फॉर्मेशन द्या. तर तुम्हाला मी 100% कमिट करतो की हा जर क्लास तुम्ही पूर्ण अटेंड केलात तर तुम्हाला क्रिएटिनबद्दल असणारे सगळे प्रश्नाची उत्तराचं समाधान होणार आहे. आणि तुम्ही जर याच्यामध्ये काही कव्हर करण्याचा राहिला असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा, मी ते नेक्स्ट क्लासमध्ये कव्हर करेन. तर बघूयात, आपण बऱ्याच जिम म्हणलं प्रायोरिटीनं 2-3 सप्लिमेंट्स आपण विचार करतो. नंबर 1 आहे वे प्रोटीन आहे, त्यानंतर नंबर 2 आहे क्रिएटिन सप्लिमेंट. तर आज आपण वे प्रोटीनवर मी खूप मोठी सिरीज बनवलेली आहे, तुम्हाला ती बघायला भेटेल. इथं जे काही वर आयकॉन दिला आहे त्या आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला वे प्रोटीनबद्दलचे काय आहे, त्याचे साईड इफेक्ट्स काय आहेत, इफेक्ट्स काय आहेत, तुम्हाला त्याचे फायदे काय होतील आणि कसं घ्यायचं, फॅक्टरीमध्ये कसं बनवायचं, तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आज जो महत्त्वाचा आहे तो क्रिएटिन. तर क्रिएटिन हा असा मॉलिक्यूल आहे जो की वर्ल्डमध्ये जवळजवळ 700च्या वर पेपर, त्याच्यापेक्षा जास्त पेपर त्याच्यावर प्रेझेंट झालेले आहेत. 700 लोकांवर रिसर्चसुद्धा झालेले आहेत आणि सगळ्यात मोस्ट रिसर्च्ड मॉलिक्यूल म्हणून हे क्रिएटिन हे नामांकित आहे. म्हणून जिम किंवा फिटनेसच्याच वर्ल्डमध्ये नाही तर आता मेडिकल फील्डमध्ये सुद्धा क्रिएटिन वापरलं जातं आहे. बऱ्याच म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा क्रिएटिन वापरलं जातं आहे आणि मोठ्यांमध्ये जेरॅटिक्स, ज्यांचं वय 70-80 इयर्स आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा क्रिएटिन कसं वापरलं जावं आणि त्याचे काय बेनिफिट्स आहेत, तर हे सगळे क्रिएटिनवर रिसर्च चालू आहे डॉक्टरांकडून सुद्धा. आता सर्वप्रथम व्हॉट, आता हे क्रिएटिन नेमकं काय आहे, आपल्याकडे आहे का क्रिएटिनचा एखादा सॅम्पल? हां, तर मार्केटमध्ये हे अशा पद्धतीने तुम्हाला क्रिएटिन हे पावडर फॉर्ममध्ये, लिक्विड फॉर्ममध्ये तुम्हाला मिळेल. हे एक असं व्हाईट पावडर असतं जे की केमिकली याला क्रिएटिन मोनोहायड्रेट ह्या फॉर्ममध्ये, क्रिएटिन मोनोहायड्रेट या फॉर्ममध्ये जनरली अवेलेबल असतं. याच्यामध्ये एक ह्यालाच मायक्रोनाइज्ड क्रिएटिन, म्हणजे ह्याला छोटंसं पार्टिकल्स केल्यानंतर त्याला मायक्रोनाइज्ड म्हणतात. काही लिक्विड क्रिएटिन असतात, काही HCl क्रिएटिन, तर हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. परंतु क्रिएटिन मोनोहायड्रेट हे नॉर्मल एकच मॉलिक्यूल आहे. बाकी सगळे मार्केटिंग गिमिक्स आहेत किंवा ह्याला छोटे पार्टिकल केल्यामुळे तुम्हाला ब्लोटिंग वगैरे कमी होऊ शकते, परंतु फायदे सगळ्यांचे सारखेच आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. ह्या फॉर्ममध्ये हे मिळतं. आता हे शरीरामध्ये जाऊन नेमकं करतं काय, हा बघूत आपण. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही जिममध्ये जाता किंवा एखादी एक्सरसाइज करता तर त्यावेळेस ही एक्सरसाइज कुठली प्रकारची असू शकते जिममध्ये किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग, मी जास्त काय म्हणतोय स्ट्रेंथ ट्रेनिंग. तर स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये नेमकं आपल्या शरीरामध्ये काय होतं हे अगोदर बघूत, कारण क्रिएटिन आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचाच संबंध आहे. दुसरी जी ट्रेनिंग असते ते ॲरोबिक्स ट्रेनिंग जे आहेत, जे ॲरोबिक ट्रेनिंग जे किंवा आपण वर्कआउट म्हणू, तर त्याच्यामध्ये क्रिएटिनचा जास्त रोल नाही आहे. कारण ॲरोबिक्समध्ये ऑक्सिजन हा एनर्जी म्हणून वापरला जातो, तिथंही ATP जनरेट होतात, परंतु जास्त जो रोल आहे क्रिएटिनचा तर ती स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये आहे. आता स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये आपण फॉर एक्झाम्पल बायसेप कर्ल मारतोय. आता हा माझी खूप हे नाही आहे, ड्रॉइंग चांगली नाही, समजून घ्या आहे. तर हे आहे बायसेप मसल. हे ज्यावेळेस आपण बायसेप कर्ल मारतो त्या म्हणजे काय करतो, आता ह्या मसलचा जर आपण मॅग्निफाय करून बघितलं, मसलमध्ये आता ही बेली आहे मसलची, अशा पद्धतीने बेली म्हणजे एक गुंज, पुष्प म्हणजे असा गुच्छ आहे, जसा ह्याचा गुच्छ असतो, सोल किंवा दोरी असते. ह्या दोरीमध्ये जसे फायबर आहेत तसे मध्ये बेलीमध्ये मसल फायबर्स असतात. ह्या फायबर्समध्ये हे झाले, ह्याला आपण फेसिकल्स पण म्हणू शकतो. फेसिकल्स ह्या मसल, याच्यामध्ये फायबर्स असतात. ह्या फायबरला ज्यावेळेस आपण मॅग्निफाय कराल त्यावेळेस याच्यामध्ये असे सार्कोमियर्स आपण म्हणू शकतो. ह्याला जर कट केलं आणि साईडनी बघितलं तर हे टोटल सार्कोमियर युनिट्स आपण म्हणू शकतो, सार्कोमियर युनिट्स. तर हे जे आहेत, आता ह्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन असतात. मग एक ॲक्टिन आणि हे
हे असणारे पेक्टिन, हे असे प्रोटीन. म्हणजे मसल आहे, मसल फेसिकल आहे, फेसिकलमध्ये फायबर्स आहेत, फायबर्समध्ये हे सार्कोमियर्स म्हणजे आपण छोटे छोटे फायबर्स, ही एक चेन असते. तुम्ही जर मसलचं जर स्ट्रक्चर बघितलं कसं काम करतं, तर हे असे एकमेकांमध्ये सार्कोमियर्स, ॲक्टिन आणि पेक्टिन हे दोन जे प्रोटीन आहेत, तर यांचा जर एकमेकांमध्ये असे चेन असतात. हे ज्यावेळेस मला ही मसल जवळ घ्यायची, मला हा हात जवळ घ्यायचा आहे, तर काय करावं लागेल, हे एकमेकांच्या जवळ येतात चेन. म्हणजेच इकडून हे एक्सटेंड होतं, इकडून हे फ्लेक्स होतं, म्हणून आपली मूवमेंट होते. तर हे मूवमेंट होण्यासाठी इथं प्रत्येक मसल सेलमध्ये, ही जी सेल आहे, तर या सेलला काय केलं जातं, या सेलमध्ये एक मायटोकॉन्ड्रियान, ही सेलची समजा न्यूक्लियस आहे, आणि हे असे मायटोकॉन्ड्रिया युनिट्स असतात. तर याच्यामध्ये ATP हे जनरेट केली जाते. इथं ग्लुकोज आणि ऑक्सिजन मिक्स होऊन O2 आणि ग्लुकोज, तर ATP जनरेट केली जाते, एनर्जी जनरेट केली जाते. ज्यावेळेस तुम्ही एखादा बायसेप कर्ल मारला, म्हणजे तुमचा बायसेप कर्लच्या अगोदर समजा तुमच्या ह्या ATP म्हणजे ॲडिनो ट्रायफॉस्फेट, ह्या तुमच्या युनिट्स आहेत, करन्सी आहे आपली एनर्जीची. जसं आपण बघतो ज्यावेळेस गॅस जाळतो त्यावेळेस करन्सी कॅलरीमध्ये येते, तशीच आपण ज्यावेळेस हे फायर होतात ग्लुकोज, ऑक्सिजन, तर त्यातून एनर्जी मिळते. ती कुठल्या फॉर्ममध्ये असते, ATP. म्हणजे हे ATP मसलमध्ये जेवढ्या जास्त तेवढी तुमची एनर्जी जास्त. आता बघा, बायसेप कर्ल केला, तुमची ही ATP समजा इथपर्यंत ATP होत्या. तर जसं जसं तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग कराल तसं तसं ह्या ATP कमी होतील, आणि ह्याच्या थ्रू काय होतं, ADP तयार होतात. म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आता हे ATP आहे समजा, ह्याच्यात 3 फॉस्फेट्स आहेत, फॉस्फेट्स 3 आहेत, आणि मग ह्याचं ज्यावेळेस फायर होतं, ATP ज्यावेळेस यूज होते फॉस्फरस, त्यावेळेस काय होतं, आणि ह्याचे 2 फॉस्फरस तयार होतात, 2 फॉस्फरसचे मॉलिक्यूल मिळतात, म्हणजेच हे ADP तयार होतात, ATP पासून ADP. आता हे जसं जसं ADPs तयार होतील तसं काय होतं आहे, तुम्हाला लक्षात आलं की ही बॅटरी आपली डिस्चार्ज होती, म्हणजे थकवा येईल. म्हणजे तुमच्या ADP बॉडीमध्ये आहेत, परंतु ATP लागतात आपल्याला. मग ATPसाठी बॉडी काय करेल, तुम्हाला ATPसाठी क्राय करेल, कारण ADP ह्या फॉर्मला आपण ATP करण्यासाठी काय लागेल, एक एक्स्ट्रा फॉस्फेट किंवा फॉस्फरस मॉलिक्यूल लागेल, या ॲटम लागेल. मग हा आपला हिरो एंट्री करतो त्यावेळेस क्रिएटिन कुठल्या फॉर्ममध्ये असतो, क्रिएटिन आहे, तर याच्यासोबत फॉस्फरस म्हणजे फॉस्फोक्रिएटिन चेन तयार असते. आपण ज्यावेळेस बॉडीमध्ये क्रिएटिन खातो किंवा तुमच्या फूडमधून ज्यावेळेस क्रिएटिन हे फक्त नॉनव्हेजमध्ये मिळतं, व्हेजमध्ये क्रिएटिन मिळत नाही, व्हेज पदार्थांमध्ये. कारण हे ज्यावेळेस क्रिएटिन येतं ते कसं तयार होतं हे मी तुम्हाला सांगतो. पण क्रिएटिन फॉस्फेट ज्यावेळेस येतो त्यावेळेस काय करतो, ह्या ADPला काय करतो, एक फॉस्फेट दान करतो किंवा फॉस्फरस. तर मग हा क्रिएटिन राहतो शिल्लक, आणि याला फॉस्फेट दिला की मग काय होतं तयार, ATP तयार होतात. म्हणजे ही जी डिस्चार्ज झालेली बॅटरी आहे, ती बॅटरी चार्ज करण्याचं काम काय करतं, कोण करतं, क्रिएटिन मोनोहायड्रेट किंवा क्रिएटिन करतं. तर अशा पद्धतीने क्रिएटिन हे एक पॉवर बँकसारखं काम करतं. तुमच्या बॉडीमध्ये ज्यावेळेस एनर्जी संपते त्यावेळेस ती एनर्जी तयार करण्याचं काम. मग ही फक्त मसलमध्ये स्टोअर असतं. असं म्हणतात की अराऊंड 180 ग्राम क्रिएटिन टोटल 70 किलो 60 kgच्या माणसामध्ये स्टोअर असतं. पण ते क्रिएटिन ज्यावेळेस संपतं त्यावेळेस ही बॅटरी पॉवर जेवढी क्रिएटिन असतंच प्रत्येक बॉडीमध्ये, प्रत्येक मसलमध्ये, त्यावेळेशिवाय वर्क होत नाही. परंतु जर एक्स्ट्रा वर्क होत असेल आणि तुम्ही जर एक्स्ट्रावरून क्रिएटिन घेतलं तर तुमचं वर्कआउट जास्त होतं. मग इथं बेनिफिट्स काय काय होऊ शकतात, तुम्ही 4 रेप्स मारण्याच्या ऐवजी तुम्ही 6 रेप्स कराल, आणि मसल काय होईल, चांगली ब्रेकडाऊन होईल, म्हणजे मसलला लोड मिळेल, आणि मायक्रो ब्रेकडाऊन झाल्यानंतर तुमची हील झाल्यानंतर काय होतं, तुम्हाला त्याची हायपरट्रॉफी म्हणजेच मसल ही ग्रो होईल, म्हणजेच मसल ही बायसेप बल्क दिसेल. ही लगेच एका दिवसात दिसणार नाही, परंतु हळूहळू तुमच्या 1 4 वीक 5 वीक नंतर ही बल्क वाढेल. त्यासोबतच
हे थोडंसं मसलमध्ये वॉटर पण होल्ड करून ठेवतं. मसलचे हायड्रेशन चांगलं राहिल्यामुळे न्यूट्रिशनल लेवलसुद्धा वाढते, म्हणून मसलची डेफिनेशनसुद्धा चांगली दिसते. त्यानंतर ब्रेन कॉग्निशनमध्ये सुद्धा क्रिएटिनचा रोल आहे. ब्रेनला सुद्धा क्रिएटिन सप्लाय केला जातो. ब्रेनची सुद्धा एनर्जी चांगली राहते आणि तुम्हाला डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी, त्यासोबतच अल्झायमर, सिझोफ्रेनिया अशा आजारांमध्ये सुद्धा क्रिएटिनचा वापर सध्या होतोय. आता तुम्ही म्हणाल, मी आत्ताच म्हणलं होतं की नॉनव्हेजमध्येच क्रिएटिन असतं. हो, कारण जवळजवळ 1 ते 1.5 किलो केजी मटन किंवा रेड मीट आपण म्हणू, तर 2 ते 5 ग्रामपर्यंत क्रिएटिन मिळतं अकॉर्डिंग टू दॅट मीट. तर हे क्रिएटिन तुम्हाला रोज आपण 1.5-2 किलो चिकन मटन खाऊ शकणार नाही. मग ह्याचंसुद्धा लिमिटेशन्स आहेत. तर हे मग व्हेजमध्ये तर काय होतं, व्हेजिटेरियनवाल्यांमध्ये ॲक्च्युअल क्रिएटिन हे कमी असतंच, परंतु बनतं. क्रिएटिन कोण बनवतं? आपली एकतर किडनीमध्ये 2 स्टेपमध्ये क्रिएटिन बनतं. किडनी, लिव्हर किंवा पॅनक्रियासोबत ह्याचा असतो थोडा भाग त्याचा, परंतु किडनीमध्येच. आता हे क्रिएटिन म्हणजे काय आहे बघा, GAM. ह्याचा जर केमिकल आपण मॉलिक्युलर स्ट्रक्चर बघितलं तर हे आहे अमायनो ॲसिड्स GAM. लक्षात ठेवा, जी म्हणजे ग्लायसिन, हे एक अमायनो ॲसिड आहे. आर्जेनाइन हे तुम्ही बघितलं असेल, आर्जेनिन आणि मिथिओनिन हे अमायनो ॲसिड्स आहेत, जे 20 अमायनो ॲसिड्स आहेत त्याच्यापैकी. आता हे अमायनो ॲसिड्स म्हणजे काय, युनिट्स आहेत प्रोटीनचे. प्रोटीन जे बनतं कशापासून? अमायनो ॲसिड्सपासून, इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. तर हे मिक्स्ड आहेत, इसेन्शियल पण आहेत, नॉन इसेन्शियल पण आहेत. मग हे क्रिएटिनचे काय आहेत? हे आहेत रॉ मटेरियल. मग आपण जे व्हेज खातो, व्हेज समजा तुम्ही काही राईस खाल्ला, राईसमध्ये आर्जेनाइन मिळेल, डाळ खाल्ली, डाळीमध्ये ग्लायसिन मिळेल आणि मिथिओनाइन ड्रायफ्रूट्समध्ये मिळेल. मग हे काय होतं, हे सगळे रॉ फॉर्ममध्ये बॉडीमध्ये इनटेक होतात. पहिल्या सुरू किडनीमध्ये काय होतं, हे ग्लायसिन आणि आर्जेनाइन एकत्र येतात आणि GAA हा एक मॉलिक्यूल बनतो, GAA. आणि हा ब्लडमध्ये जाऊन पुन्हा कुठं जातो? लिव्हरमध्ये जातो. आता हे आहेत किडनी 2, एक वर असते, एक खाली असते. ही खाली का असते तुम्हाला माहिती आहे, इथं लिव्हर असतं. लिव्हरचं प्रेशरमुळे ही किडनी खाली असते आणि हे तुमचे वेन्स आर्टरीज आहेत. तर ह्या किडनीतून इकडं लिव्हरमध्ये येतं आणि लिव्हर काय करतं, ह्या GAAला इकडून जे मिथिओनाइन ग्रुप आहे तो मिक्स करून इथं क्रिएटिन बनतं. म्हणजे किडनी आणि लिव्हरमध्ये क्रिएटिन बनतं. आणि आता तुम्ही इथं हे क्रिएटिन अशा पद्धतीनं बनतं, पुन्हा मसल यूज करतं. आता हे क्रिएटिन आणि फॉस्फेट हे एकत्र येतात आणि आपल्याला ADPचं काय करतात, ATP करतात, म्हणजेच एनर्जी तयार करतात. हे तुम्हाला मी सांगितलं. परंतु ह्या क्रिएटिन स्वतः पुन्हा काय होतं, क्रिएटिनिन नावाने बाय प्रोडक्ट होतं. जसं आपण अन्न खाल्ल्यानंतर सगळं अन्न वापरलं जातं आणि शेवटी काय होतं, स्टूल किंवा फिकल मटेरियल किंवा संडासमध्ये तयार होतं, संडास तयार होते त्याची. तसंच किंवा आपण काही वॉटर मॉलिक्युल्स वापरले जातात आणि पुन्हा किडनी फिल्टर करून युरिन तयार होते. तसंच क्रिएटिन वापरल्यानंतर क्रिएटिनचं बाय प्रोडक्ट काय, क्रिएटिनिन. हे 2 वेगवेगळे आहेत, क्रिएटिन आणि क्रिएटिनिन. बऱ्याच वेळेस काय होतं, युरिनमध्ये क्रिएटिनिन बऱ्याच जणांच्या जे वर्कआउट करतायत, जे क्रिएटिन खात आहेत, त्यांच्यामध्ये क्रिएटिनिन लेवल जास्त येऊ शकते. म्हणजे तुमची किडनी डॅमेज झाली नाही, कारण ते तुमचं क्रिएटिन वापरलं जाते आणि ते वापरल्यानंतर जे काही बाय प्रोडक्ट आहे क्रिएटिनिन ते तुमचं बाहेर पडतंय, असा त्याचा अर्थ. म्हणजे क्रिएटिनिनचा किडनीचा आणि लिव्हरचा खूप मोठा संबंध आहे. म्हणून किडनी, आता काही मिथ्स आहेत आपण जर बघितलं, क्रिएटिन तुम्हाला आता काय काय लक्षात आलं, क्रिएटिन काय आहे, क्रिएटिन शरीरात कसं बनतं, क्रिएटिन कुठं आहे, म्हणजे कुठं अवेलेबल होऊ शकतं, नॉन व्हेजिटेरियन सोर्सेसमध्ये. आता काही मिथ्स आहेत. क्रिएटिनिनमुळे किडनी आणि लिव्हर खराब होतं का, हा एक सगळ्यांचा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर सरळ सरळ उत्तर आहे नाही, परंतु ह्याचे डोसेस मॅटर करतात. तुम्ही अति डोस घेऊ लागलात, गरज नाही आहे तेवढं, तर लोड एक्स्ट्रा येणार, फिल्टर करावं लागणार किडनीला. म्हणून किडनीला लोड न येण्यासाठी तुम्हाला अराउंड 3 to 5 ग्राम एवढं क्रिएटिन घेऊ शकतात, असे रिसर्च आहेत. पण
ह्याच्यामध्ये काय आहे, जर क्रिएटिन चालू करण्याच्या अगोदर तुमचं LFT KFT ह्या टेस्ट करणं खूप गरजेचं आहे नॉर्मल. जर तुमचं क्रिएटिन पण चालू नाही, वर्कआउट चालू नाही आणि तुमच्या ह्या टेस्ट जर रेज्ड आल्या, ह्यांच्यामध्ये जर का प्रॉब्लेम आला, तर मग तुम्हाला खूप काळजीपूर्वक बाकीच्या टेस्ट अंडरलाईन करून क्रिएटिन बंद करावं लागेल, असं माझं स्पष्ट मत आहे. जर ऑलरेडीच तुमची किडनी आणि लिव्हर हे लोड घेते आहे, तर मग तुम्ही वरून तिला लोड देणं काहीही कामाचं नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं लागेल. आणि जर ह्या नॉर्मल व्हॅल्यू आहेत, तुम्हाला काहीही त्रास नाही, तर तुम्ही 3 ते 5 ग्राम क्रिएटिन घेऊ शकता. आता दुसरा एक मिथ काय आहे डोस आणि याच्याबद्दल, की क्रिएटिन सायकल किंवा क्रिएटिन लोडिंग करतात. 15 ग्राम 20 ग्राम अजिबात लोडिंगची गरज नाही. तुम्ही 3 ते 5 ग्राम 1 ते 2 महिने सायकल करू शकता याची आणि पुन्हा कमी करू शकता. कारण तुम्ही अडॅप्ट होऊ शकता. एकदा क्रिएटिन समजा 180 ग्रामपर्यंत तुमचं लोड जर झालेलं असेल, सॅच्युरेट झालं, तर त्याच्यावर एक्सेस होणार, तुमचे पैसे जाणार किंवा तुमच्या बॉडीला एक्स्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये ती क्रिएटिन टाकावं लागणार. म्हणून तुम्ही त्याला सायकल 2 महिने, 1.5 महिने, त्यानंतर तुम्ही 1-1.5 महिना गॅप घ्यावा आणि पुन्हा लोड करावं, म्हणजेच 3 ते 5 ग्राम घ्यावं, तर त्यावेळेस बॉडी परत तुम्हाला रिस्पॉन्स देईल. तर अशा पद्धतीने क्रिएटिनचे डोसेस तुम्ही ॲडजस्ट करणं गरजेचं आहे तुमच्या अकॉर्डिंग. दुसरा आहे की क्रिएटिन हा कशासोबत घ्यायचा. आता हे प्री वर्कआउटमध्ये बऱ्याच क्रिएटिन आहेत, म्हणजे तुम्ही C4 घ्या किंवा सायकोटिकसारखे प्री वर्कआउट्स 1 ग्रामपर्यंत क्रिएटिन असतं त्यात, क्रिएटिन मोनोहायड्रेट. तर प्री वर्कआउटमध्ये घेऊ शकतो, पोस्ट वर्कआउटमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर तुम्ही फूडसोबतसुद्धा कुठल्या घ्यायला पाहिजे. प्री वर्कआउटमध्ये घेतलं क्रिएटिन मोनोहायड्रेट, तर ते अराऊंड 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या, कारण क्रिएटिन ब्लडमध्ये येऊन उपयोग नाही, तुमचे क्रिएटिन मसलच्या सेलपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर त्यावेळेसच त्याचा वापर ATP जनरेट करण्यासाठी होतो. म्हणून क्रिएटिन हे 1 तास अगोदर पण घेऊ शकतो. त्यानंतर पोस्ट मील कधीही घेतलं तरी ते लोड होणारच आहे. पोस्ट मील फक्त क्रिएटिनसोबत जर ग्लुकोज असेल तरच ते जास्त ATP जनरेट किंवा तुम्हाला स्ट्रेंथ मिळू शकते. ग्लुकोज कमी आहे, तुम्ही कीटोवर जर असाल तर क्रिएटिन खाऊ नये, कारण कीटोन्स ही एनर्जी तयार होते. ATP जे आहेत ते कीटोन्स ट्रान्सफर केले असतात. म्हणून हे लक्षात ठेवा. बरं झालं मला आठवलं, कीटोसिसमध्ये किंवा कीटो डाएटमध्ये क्रिएटिन वापरू नये, कारण त्यासाठी ग्लुकोज लागतं, ग्लुकोज मिळत नाही, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं. नंतर क्रिएटिन घेतल्यानंतर दुप्पट तिप्पट पाणी पितात, ते सुद्धा गरजेचं नाही. अर्धा लिटर पाणी किंवा वॉटर तुम्ही आहे त्यापेक्षा जास्त घेणं गरजेचं नाही. तर मी क्रिएटिन घेतोय म्हणून कितीही पाणी पितात लोक आणि किडनीवर लोड येतो किंवा बाकी किडनीचा त्रास होऊ शकतो. तर हे क्रिएटिन गोड पदार्थासोबत घ्या. आणखीन केळी आहे किंवा लाडू आहेत शेंगदाण्याचे, गुळ शेंगदाण्याचे लाडू, त्यासोबत जर घेतलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने एनर्जी पण मिळेल, स्ट्रेंथ. डायरेक्ट क्रिएटिन मसल ग्रो करत नाही, परंतु क्रिएटिनमुळे जे काही वर्कआउट होतं त्यामुळे मसल ग्रो. त्यासोबत तुम्हाला प्रोटीन डाएट तुम्हाला तुमचं मेंटेन केलं तरच त्याचा फायदा होऊ शकतो. नाहीतर क्रिएटिन घेतलं आणि स्वस्त आहे, 300-400 रुपयाला मार्केटमध्ये आहे म्हणून प्रोटीन नाही आणि क्रिएटिनच तुम्ही खाताय आणि बॉडी वर्कआउट करताय, तुम्ही वरून फूड बरोबर घेत नाही, तर उलट काय होईल, तुमचा बॉडीचा घसारा होईल, मसल डॅमेज होतील. कारण क्रिएटिन काय करेल, तुमच्या मसलला सगळं पिळून टाकील, तुम्हाला एक्स्ट्रा वेट ओढायला लावेल, मसल ब्रेकडाऊन होतील, परंतु मसल सिंथेसिस होण्यासाठी प्रोटीनच मिळणार नाही. म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा जर तुमचं चांगल्या पद्धतीनं डाएट असेल तरच क्रिएटिन हे घेतलं पाहिजे. क्रिएटिन हे जनरली गरज पडते तुम्हाला 18 वर्षानंतर ते 80 वर्षापर्यंत सुद्धा क्रिएटिन घेऊ शकतो, परंतु बिलो 18 ही क्रिएटिन रिकमेंडेड नाही आहे किंवा घेऊ नये, त्यांच्या आणखीन लिव्हर किडनीज ह्या डेव्हलपिंग स्टेजमध्ये असल्यामुळे. प्रोटीनसुद्धा माझं मत की पे प्रोटीनसुद्धा आपण बिलो 18 इयर्स हे रिकमेंड करत नाही, कारण त्याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ज आहेत, त्याच्यामध्ये जे टेस्टर्स आहेत, त्याच्यामध्ये जे इमल्सिफायर्स आहेत, तर हे कलर्स, तर हे सगळे लिव्हर आणि किडनीला फिल्टर करावे लागतात आणि त्याचा लोड येऊ शकतो. म्हणून जे काही ज्याच्यामध्ये कलर्स टेस्टर्स आहेत, स्वीटनर्स आहेत, त्या गोष्टी लहान मुलांमध्ये रिकमेंडेड नाहीत. परंतु सगळ्यात शोकांतिक ही आहे की जे मुलं 18च्या अगोदर सगळी मुलं हे कोका कोलासारखी स्टिंगसारखी ड्रिंक पित आहेत, त्यासोबत जेवढे काही पॅक्ड फूड आहेत त्याच्यामध्ये एक्सेस
अमाऊंटमध्ये हे टेस्टर्स, सॉल्ट, स्वीटनर्स, प्रिझर्वेटिव्ज आहेत, त्यामुळे ते सुद्धा खाणं 18 वर्षाच्या खाली चुकीचं आहे. प्री वर्कआउटमध्ये ज्यावेळेस आपण क्रिएटिन घेतो त्यावेळेस 3 ग्राम क्रिएटिन तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये प्लेन क्रिएटिन घेतल्यानंतर 1 केळी किंवा 3-4 डेट्स तुम्ही त्याच्यासोबत घेऊ शकता. आता दुसरा एक मिथ आहे की कॉफी आणि क्रिएटिन हे सोबत घेऊ नये असे बरेच जण म्हणतात, परंतु त्याचा काहीही रोल नाही आहे, मिथच आहे हा. बऱ्याच प्री वर्कआउट्समध्ये सुद्धा कॉफी आणि क्रिएटिन हे सोबत असतं, कॅफेन असतं आणि क्रिएटिन. कारण कशामुळं? कारण कॅफेन हे डायुरेटिक आहे. डायुरेटिक म्हणजे पाणी शरीरातलं बाहेर काढणार आहे. क्रिएटिन काय करतं? हे पाणी होल्ड करून ठेवतं. तर त्यांचे अपोजिट ॲक्शन्स होतील असं वाटतं, परंतु क्रिएटिन हे लगेच ॲक्शन करत नाही. तुमचं कॅफेन आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे सिप वॉटर जर घेतलं, तुमचं अर्धा लिटर जरी आरामात तुम्ही वॉटर इंटेक जास्त असेल, तुमचं वर्कआउट जशा पद्धतीने आहे त्याप्रमाणे, तर क्रिएटिन आणि कॅफेनसुद्धा सोबत घेऊ शकतात. ते उलट क्रिएटिन हे कॅफेन हे स्टिम्युलंट करतं. क्रिएटिन एनर्जी तुम्हाला जास्त प्रोड्यूस करतं, म्हणून स्टिम्युलेशन प्लस एनर्जी, एक्सप्लोजिव्ह एनर्जी वाढेल, तुमचं रेप्स वाढतील. पण पाणी आणि हायड्रेशन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तर होप तुम्हाला क्रिएटिनबद्दल सगळ्या डाऊट्स हे क्लिअर झाले असतील. आणखीन याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आणि तुम्हाला डाएटबद्दल, एक्सरसाइजबद्दल जर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर खाली माझा नंबर आहे, तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून कन्सल्टेशन बुक करू शकता. थँक्यू.